31 मार्च 2026 या दिवशी राजा शिवाजी या मूवीचा टीजर लॉन्च झाला आणि तेव्हापासून मित्रांनो या मूवीचे रिव्ह्यू अजिबात दिले जात नव्हते. या मूवीवर फक्त हल्लाबोल झाला. हा मूवी फ्लॉप होणार, बेशर्म बॉलिवूड, नाही जमलं, 100% फ्लॉप. म्हणजे जे मराठी रिव्ह्यूवाले होते त्यांनी सुद्धा या मूवीबद्दल निगेटिव्ह कमेंट केल्या आणि सर्वांचं म्हणणं एकच होतं की रितेश देशमुख या मूवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेत ते शोभत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो, आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित बरेच सारे चित्रपट निघाले, बरेच सारे मूवीज निघाले, आणि एवढ्या मोठ्या बजेटचा हा पहिला मूवी असणार आहे. आणि या मूवीचा ट्रेलर जेव्हा मी पाहिला, आत्तापर्यंतचा बेस्ट मूवी असणार आहे. आणि एक मनात भीती होती की खरंच जसं यांनी निगेटिव्हिटी पसरवायला घेतली आहे, हा चित्रपट पाडायची पूर्ण तयारी झालेली होती. पूर्ण तयारी, सगळीकडे निगेटिव्हिटी, सगळीकडे रितेश देशमुख यांच्या चित्रपटाचं एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे, चित्रपट चालणार नाही असं सांगण्यात येत होतं. पण आज मित्रांनो राजा शिवाजी मूवीचे सगळे शोज ऑलमोस्ट फुल आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून हा मूवी लागणार आहे. आणि हे बघा, हे जे ऑरेंज दिसतंय हे सगळे शोज फुल आहेत. धुरंधर हा चित्रपट एक अतिशय मोठा विक्रम करून गेला, पण त्यानंतर राजा शिवाजी हा चित्रपट थिएटरमध्ये आग लावणार आहे आणि आपल्याला आपला इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवायला भेटणार आहे की जाणार आहे. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि ज्यांनी निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या थोबाडीत बसणार आहे.